going to learn a poem of 10th standard, that is Basket Full of Moonlight, written by Sunil Sharma. This poem is a translation of Dongri poem. Let's begin with warming up activity. Chit chat. First question. Did you like to hear bedtime stories when you were a child? बालपणी झोपताना तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडायच्या का? Answer. Yes, I liked to hear bedtime stories when I was a child. हो, लहानपणी झोपताना मला गोष्टी ऐकायला आवडायच्या. Second question. Who usually told you the bedtime stories? तुम्हाला बहुधा गोष्टी कोण सांगायचं? Answer. My grandfather and grandmother told me bedtime stories. माझे आजोबा आणि आजी मला गोष्टी सांगायचे. Next question. Why did you like them? तुम्हाला त्या गोष्टी का आवडायच्या? Answer. I liked the stories because they were so interesting and also they taught me lessons of life. मला त्या गोष्टी आवडायच्या कारण त्या खूप इंटरेस्टिंग होत्या, तसंच त्यांनी मला आयुष्यातील धडे शिकवले. नेक्स्ट क्वेश्चन. डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन? तुम्हाला त्या गोष्टी पुन्हा ऐकायला आवडतील का? आन्सर. येस, आय लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन. हो, मला त्या गोष्टी पुन्हा ऐकायला आवडतील. चिटचॅट ॲक्टिव्हिटीमधील क्वेश्चन्सची आन्सर्स प्रत्येक विद्यार्थ्यानुसार वेगवेगळी असू शकतात. इथे काही सॅम्पल आन्सर्स दिलेले आहेत. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. राईट द स्टेप्स इन बुलेट पॉईंट्स अँड प्रेझेंट इट बिफोर द क्लास. झाडे लावायची पद्धत यामध्ये ग्रुपमध्ये चर्चा करा आणि त्यानंतर ज्या स्टेप्स येतील 1 by 1 त्या तुम्ही बुलेट पॉईंट्समध्ये लिहा आणि वर्गासमोर प्रेझेंट करा. तर बुलेट पॉईंट्समध्ये आपल्याला इथे स्टेप्स लिहायच्या आहेत. इथे पहा फर्स्ट स्टेप दिली आहे, सिलेक्ट द राईट प्लेस फॉर प्लांटेशन. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, रोप लावण्यासाठी योग्य जागेची निवड करायची आहे. नेक्स्ट, चूज गुड सीड्स ऑफ प्लांट्स. रोपाच्या चांगल्या बियांची निवड करायची आहे. डिग द होल इन द ग्राउंड. त्यानंतर जमिनीमध्ये खड्डा खोदायचा आहे. त्यात ॲड मॅन्युअर म्हणजेच त्यामध्ये आपल्याला खत मिसळायचं आहे. देन सो द सीड्स. त्यामध्ये बिया पेरा. फिल द होल विथ सम सॉइल. त्यानंतर बियांवर आपल्याला काही माती टाकायची आहे आणि खड्डा बुजवायचा आहे. देन वॉटर इट म्हणजेच त्यानंतर आपल्याला त्याला पाणी द्यायचं आहे. हे झाले रोप लावण्यासाठीचे काही पॉईंट्स. तुम्ही अजून यामध्ये काही ॲड करू शकता किंवा वेगळे सुद्धा लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात आता. डिस्कस इन पेअर्स अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. इथे तुम्हाला पेअरमध्ये डिस्कस करायचं आहे, म्हणजेच तुमच्या बेंचमेटसोबत तुम्हाला बोलायचं आहे, त्याच्यासोबत चर्चा करायची आहे आणि लिहायचं आहे की कुटुंबासाठी तुमचे आई वडील काय काय करतात. तर आपण पहिले बघूयात इथे वडील कुटुंबासाठी काय काय करतात. फर्स्ट पॉइंट, वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग. उदरनिर्वाह भागवण्यासाठी वडील कठीण परिश्रम करतात. हेल्प्स अस इन आवर स्टडीज. आम्हाला आमच्या अभ्यासामध्ये मदत करतात. गाईड्स अस इन आवर प्रॉब्लेम्स. म्हणजेच आमच्या अडचणींमध्ये ते आमचं मार्गदर्शन करतात. रोल मॉडेल ऑफ द होल फॅमिली मेंबर्स. कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी ते एक आदर्श व्यक्ती असतात.
performs duties as the head of the family. कुटुंब प्रमुख म्हणून ते त्यांची कर्तव्य बजावतात. आता आपण मदर म्हणजेच आई कुटुंबासाठी काय काय करते हे पाहूयात. कुक्स फूड म्हणजे स्वयंपाक करते. कीप्स द हाऊस क्लीन घर स्वच्छ ठेवते. टेक्स केअर ऑफ द होल फॅमिली मेंबर्स कुटुंबातील सर्व सदस्यांची ती काळजी घेते. टीचेस अस गुड मॅनर्स आम्हाला चांगल्या सवयी ती शिकवते. इन्स्पायर्स अँड मोटिवेट्स अस आम्हाला ती नेहमीच प्रेरित करते. अशा प्रकारे आपली वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी इथे संपलेली आहे. आय होप यू अंडरस्टूड इट. नाव लेट्स लिसन द पोएम. ओ मून गिव्ह मी मूनलाइट basketful or 2 baskets full with the seeds of moonlight. From the city to my village, on the sides of the path, I want to sow many small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back, as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart flies. When my father returns home, I am asleep, and he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. O moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. Words and meanings. आता आपण कवितेतील काही नवीन शब्द आणि त्यांचे अर्थ पाहूयात. मूनलाइट म्हणजे चंद्रप्रकाश. सीड्स म्हणजे बियाणे. सो म्हणजे पेरणे. स्कॉर्पियॉन्स म्हणजे विंचू. होल म्हणजे संपूर्ण. प्लाईज म्हणजे वाहने ये जा करतात. लोन म्हणजे कर्ज किंवा उसने. आणि टू लाईट म्हणजे प्रकाशित करणे. बास्केट फुल ऑफ मूनलाईट म्हणजे टोपलीभर चांदणे किंवा चंद्रप्रकाश. आपण सर्व जाणतोच की बालपण किती सुरेख असतं. लहान मुलं खूप निरागस असतात. या कवितेत सुद्धा असाच एक लहान मुलगा चंद्राकडे टोपलीभर चंद्रप्रकाश देण्याची मागणी करत आहे. तर तो अशी मागणी का करत आहे हे आपण कवितेत सविस्तर बघूया. एक्सप्लेनेशन ऑफ द पोएम. चला तर मग आपण कवितेचं स्पष्टीकरण बघूया. फर्स्ट स्टांजा. ओ मून गिव्ह मी मूनलाइट basket full or 2 baskets full with seeds of moonlight. कवितेतील मुलगा चंद्राला उद्देशून बोलतोय, हे चंद्रा, मला टोपलीभर किंवा 2 टोपलीभर चंद्रप्रकाशाचे बियाणे दे. त्याच्या या मागणीवरून आपल्याला समजतंय की तो मुलगा किती लहान आणि निरागस आहे. सेकंड स्टँजा. From the city to my village, on the sides of the path, I want to sow many small moons of light. आता मुलगा म्हणतोय की शहरापासून गावाकडे येणाऱ्या रस्त्याच्या बाजूला मला छोटे छोटे चंद्र पेरायचे आहेत. The whole village goes to the city
डेली टू वर्क. संपूर्ण गाव रोज कामासाठी शहरात जातात. याचाच अर्थ गावातील सर्व लोक कामासाठी शहरात जातात. It becomes dark on its way back as my village is quite far. आता तो मुलगा म्हणतोय आणि त्यांच्या परत येण्याच्या वेळेला अंधार पडतो कारण माझं गाव थोडं दूर आहे. The route is tough and full of snakes and scorpions. तो आता म्हणतोय की तसंच हा जो रस्ता आहे शहराकडून गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर हा रस्ता खाचखळगे, साप, विंचू यांनी भरलेला आहे. Neither bus nor cart plies. तसंच या रस्त्यावरून बस किंवा इतर कोणतेच वाहनं ये जा करत नाही. When my father returns home, I am asleep. आणि जेव्हा माझे वडील कामावरून घरी परत येतात तेव्हा मी झोपलेलो असतो. म्हणजे पहा, या लहान मुलाचं जी अडचण आहे ती आता आपल्याला ह्या स्टांजामधून कळते. तो सांगतोय की त्याला चंद्राकडे तो चंद्रप्रकाशाच्या बियाणे दे अशी मागणी करतोय. तर ती का करतोय? कारण त्याची ही अडचण आहे की त्याचे जे वडील आहेत तसंच गावातील इतर लोक हे कामासाठी शहरात जातात आणि जेव्हा शहरातून त्यांची परत येण्याची वेळ होते त्यावेळेला मात्र रस्ता अंधारमय असतो, तिथे प्रकाश नसतो आणि त्यामुळे त्यांना घरी यायला जास्त उशीर होतो. आणि तेव्हा हा मुलगा झोपलेला असतो, म्हणजेच त्याची आणि त्याच्या वडिलांची भेट होत नाही. आता पहा पुढच्या स्टांजामध्ये काय म्हटलंय, पुढच्या लाईन्स. And he goes back early in the morning while I am sleeping. आता तो म्हणतोय की जेव्हा माझे वडील जेव्हा सकाळी ते परत कामावर जातात तेव्हा मी झोपलेलो असतो. म्हणजे पहा, सकाळी जेव्हा ते कामाला जातात तेव्हाही हा झोपलेला असतो, म्हणजे ते खूप सकाळी लवकर जातात. आणि जेव्हा घरी उशिरा परत येतात त्यावेळी सुद्धा हा मुलगा झोपलेला असतो. आणि हीच त्याची अडचण आहे की त्याची आणि त्याच्या वडिलांची भेट होत नाहीये आणि म्हणून त्यांना घरी यायला का उशीर होतोय? कारण गावाकडे येणारा जो रस्ता आहे तो रस्ता खराब आहे, तिथे अंधार असतो, तसंच तिथे साप आणि विंचू हे सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांना घरी यायला उशीर होतो आणि त्यांची वडिलांची आणि त्या मुलाची भेट होत नाही. नेक्स्ट आन्सर. O moon, give me a basket full of moonlight on lawn. आता पहा, चंद्र, तो मुलगा चंद्राला म्हणतोय की मला तू एक टोपलीभर चंद्रप्रकाश उधार दे. लोन दे म्हणजेच काय, उसनं दे किंवा उधार म्हणून दे. कशासाठी? तर पहा पुढे तो काय सांगतोय. I want to light the dark route so that my father returns early. त्याची फक्त एकच इच्छा आहे की त्याच्या वडिलांनी घरी लवकर यावं आणि त्यासाठी तो काय म्हणतोय की आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. मला जो तो अंधारमय रस्ता आहे तो प्रकाशित करायचा आहे. का? सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. कारण जेणेकरून माझे वडील घरी लवकर परत येतील. आणि घरी लवकर परत आल्यानंतर काय होणार आहे पहा. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. तो म्हणतोय की मला सुद्धा त्यांच्याकडून परीकथा आणि गोष्टी ऐकायच्या आहेत. मला सुद्धा म्हणजेच काय की गावातील इतर मुलं किंवा कोणत्याही लहान मुलांच्या काय अपेक्षा असतात की गोष्टी ऐकाव्यात, आईवडिलांसोबत वेळ स्पेंड करावा ही त्यांची इच्छा असते. आणि तीच इच्छा या निरागस मुलाची सुद्धा आहे आणि म्हणून तो चंद्राकडे मागणी करतोय की, कारण आपल्याला माहिती आहे चंद्र हा रोज नसतो. पौर्णिमेच्या दिवशी फक्त चंद्र आपल्याला दिसतो आणि तेव्हा चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पडलेला असतो आणि आपला जो भाग आहे, एरिया आहे, तो प्रकाशित झालेला असतो. त्यामुळे ह्या मुलाला वाटतंय की जर चंद्र असेल तर काय होईल, चंद्रप्रकाश सगळीकडे पसरेल
आणि म्हणून तो चंद्राला म्हणतोय की तू मला तुझे बियाणे दे, जेणेकरून तो त्या बिया पेरेल. त्याला असं वाटतंय की त्याने जर त्याचे बियाणे पेरले तर त्याच्यातून चंद्र उगवतील आणि रस्ता जो आहे तो प्रकाशित होईल. आणि रस्ता प्रकाशित झाल्यामुळे काय होणार आहे की त्याचे वडील घरी लवकर परत येतील आणि त्याच्यासोबत टाईम स्पेंड करतील. तसंच त्याला गोष्टी सांगतील, परीकथा आहे, इतर गोष्टी आहेत ते त्याला सांगतील. इतकी साधी आणि छोटी त्याची ती मागणी आहे. लास्ट स्टांजा पाहूयात आपण. ओ मून, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. हे चंद्रा, मला एक टोपलीभर चंद्रप्रकाश दे. मला चंद्रप्रकाशाच्या बिया रस्त्याच्या दोन्हीही बाजूला पेरायच्या आहेत. तर पहा, अशी ही सुंदर कविता. एका लहान मुलाचे आपल्या वडिलांवर असलेले प्रेम या कवितेतून आपल्याला कळते. तसंच ग्रामीण भागातील लोकांना किती समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागतो याचे वर्णनही या कवितेत केलेले आहे. तर अशी ही सुंदर कविता आपण पाहिली आहे. मला असं वाटतं तुम्हाला सुद्धा ही कविता नक्कीच आवडली असणार आहे. कविता तुम्हाला समजली असणारच. मग आता आपण कवितेतील मार्जिन क्वेश्चन्स पाहूयात. मार्जिन क्वेश्चन्स म्हणजे कवितेच्या बाजूला पिंक मार्जिनमध्ये तुम्हाला जे प्रश्न दिसत आहेत ते प्रश्न. इथे आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत. आपण त्यांची उत्तरे पाहूयात. मार्जिन क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1. What does the poet wish to get from the moon and why? कवीला चंद्राकडून काय हवे आहे आणि का? Answer. The poet wishes 1 or 2 basketful of seeds of moonlight to lighten the road. कवीला चंद्राकडून 1 किंवा 2 टोपली भरून चंद्रप्रकाशाचे बियाणे हवे आहे, कारण त्याला रस्ता प्रकाशित करायचा आहे. सेकंड क्वेश्चन. Why is the road from the city to the village dangerous? शहरापासून गावाकडे जाणारा रस्ता धोकादायक का आहे? Answer. The road from the city to the village is dangerous because it is full of snakes and scorpions. शहरापासून गावाकडे जाणारा रस्ता धोकादायक आहे कारण तिथे साप आणि विंचू यांचे प्रमाण जास्त आहे. थर्ड क्वेश्चन. Why does the poet want his father home early? कवीला त्याचे वडील घरी लवकर परत यावे असे का वाटते? Answer. The poet wants his father home early because he wants to hear fairy tales and stories from his father like other children. कवीला त्याचे वडील घरी लवकर परत यावे असे वाटते कारण इतर मुलांप्रमाणे त्याला सुद्धा वडिलांकडून परीकथा आणि गोष्टी ऐकायच्या आहेत. फोर्थ अँड लास्ट क्वेश्चन. हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हिनिंग टाईम विथ युअर फॅमिली मेंबर्स? तुम्ही तुमचा संध्याकाळचा वेळ तुमच्या कुटुंबासोबत कसा घालवता? आता या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक विद्यार्थ्यानुसार वेगळं असू शकतं. तर पहा आन्सर. I spend my evening time with my family members by watching TV, playing games and taking dinner together. मी माझा संध्याकाळचा वेळ माझ्या कुटुंबासोबत टीव्ही बघण्यात, खेळ खेळण्यात आणि रात्रीचे जेवण सोबत करण्यात घालवतो. Let's see
Figures of speech from the poem. Figures of speech. Apostrophe. Apostrophe या अलंकारामध्ये कवी एखादी अमूर्त वस्तू किंवा कल्पना किंवा देव किंवा मृत व्यक्ती यांना उद्देशून बोलत असतो. तर पहा इथे जे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, ओ मून गिव्ह मी मूनलाईट, या ओळीमध्ये कवी चंद्राला उद्देशून बोलत आहे, म्हणून इथे ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार येईल. ओके. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच. रिपिटेशन. रिपिटेशन या अलंकारामध्ये काय असतं की एखादा शब्द हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळेला आलेला असतो, रिपीट झालेला असतो, म्हणून तिथे रिपिटेशन. तर एक्झाम्पल पहा. आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. तर या ओळीमध्ये स्मॉल हा शब्द रिपीट झालेला आहे, म्हणून तिथे रिपिटेशन. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच. ॲलिटरेशन. ॲलिटरेशन या अलंकारामध्ये साऊंड रिपीट होतो, म्हणजेच लेटर शब्दांच्या सुरुवातीचं जे अक्षर असतं ते रिपीट होतं आणि म्हणून तिथे ॲलिटरेशन फिगर ऑफ स्पीच येतो. तर पहा एक्झाम्पल. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तर इथे स साऊंड रिपीट झालेला आहे बघा, स्नेक्स आणि स्कॉर्पियन्स यांचं एस हे लेटर रिपीट झालेलं आहे. कवितेमध्ये अजून ह्याचे एक्झाम्पल्स आलेले आहेत पहा. दुसरी ओळ. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. तर या ओळीमध्ये पहा नीट स साऊंड रिपीट झालेला आहे. सॉचा एस, सीड्सचा एस आणि साइड्सचा एस असे तिन्ही शब्दांच्या सुरुवातीला काय आलं, एस आलेला आहे आणि तो साऊंड रिपीट होतोय, थोडंसं रिदम येत आहे, सो इथे ॲलिटरेशन. थर्ड एक्झाम्पल. ओ मून गिव्ह मी मूनलाईट. या ओळीमध्ये पहा आपण पहिला ॲपॉस्ट्रॉफी तर येतोच, चंद्राला उद्देशून बोललेला आहे, पण इथे ॲलिटरेशन सुद्धा आहे. कसं, तर इथे म साऊंड एम लेटर जे आहे ते रिपीट झालेलं आहे. ओके. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच पाहूया. अँटिथेसिस. अँटिथेसिस या अलंकारामध्ये 2 अपोजिट आयडियाज किंवा एकाच ओळीमध्ये 2 विरुद्ध शब्द आलेले असतात. एक्झाम्पल पहा. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. या ओळीमध्ये 2 विरुद्ध शब्द आलेत पहा, कोणते, लाईट आणि डार्क, म्हणून इथे अँटिथेसिस येईल. आणि अजून एक एक्झाम्पल आलेलं आहे कवितेत. फ्रॉम सिटी टू माय विलेज. या ओळीमध्ये सिटी आणि विलेज हे 2 विरुद्धार्थी शब्द आलेले आहेत. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच. टॉटॉलॉजी. टॉटॉलॉजीमध्ये पहा अँटिथेसिसच्या विरुद्ध, म्हणजे अँटिथेसिसमध्ये विरुद्ध शब्द येतात एकाच ओळीमध्ये, तर टॉटॉलॉजीमध्ये सेम आयडियाज येतात, म्हणजे सिमिलर वर्ड्स येतात. जसं की एक्झाम्पल पहा हे. आय वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. तर इथे टेल्स आणि स्टोरीज दोन्हींचाही अर्थ काय होतो, गोष्टी. तर एकाच अर्थाचे 2 वेगळे शब्द आलेले आहेत, म्हणून इथे टॉटॉलॉजी हा अलंकार येतो. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच पाहूयात. हायपरबली. तर हायपरबली म्हणजे काय, अतिशयोक्ती. एखादी आयडिया किंवा एखादी घटना, गोष्टी ही खूप जास्त फुगवून चढवून सांगितली जाते, तेव्हा तिथे हायपरबली येतो. तर पहा एक्झाम्पल कवितेत आलेलं. आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. तर इथे कोणती कल्पना खूप एक्झागरेट करून सांगितलेली आहे, तर चंद्राची बियाणे पेरण्याची. दिस इज नॉट पॉसिबल इन रिअल, सो इथे हायपरबली हा अलंकार येईल. नेक्स्ट सिनॅक्टिकी. तर सिनॅक्टिकी म्हणजे काय, या अलंकारामध्ये अ पार्ट ऑफ समथिंग रिप्रेझेंट्स द होल. याचा अर्थ काय की
एखादी गोष्ट सांगितली असेल जी की खूप गोष्टींना रिप्रेझेंट करते. म्हणजे पहा एक्झाम्पल, द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. इथे द होल विलेज म्हणजे काय, संपूर्ण गाव. तर इथे फक्त हे एकाच गावाबद्दल बोललेलं नाही आहे, तर देशातील इतर अनेक जी गावं आहेत त्या सगळ्या गावांना हे शब्द रिप्रेझेंट करतात. म्हणून इथे सिनॅक्डिकी हा अलंकार येतो. तर इथे आपले कवितेतले सर्व अलंकार झालेले आहेत.